आज आपण अवघ्या 10 ते 15 मिनिटात झटपट बनणारा नाचणीचा नाश्ता तयार करणार आहोत। हा नाश्ता तुम्ही डब्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा दोन्ही वेळच्या जेवणासाठी तयार करून घेऊ शकता। चला तर मग वेळ न गमावता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि ह्यामध्ये अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। नाचणी किंवा नागली सुद्धा ह्याला म्हणतात। यानंतर ह्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप। तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो। त्यानंतर इथे पाव कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपण बाइंडिंगसाठी इथे वापरलेलं आहे। हे सर्व पीठ आपण एकत्र केल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर ह्यामध्ये 2 छोटे चमचे आपण तेल घालणार आहोत, तेलाचं मोहन। आणि त्यानंतर हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चांगला हाताने चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। तर पाणी मात्र थोडं थोडं घालून पीठ जे आहे ते चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि मग हळूहळू पाणी घालत हे पीठ आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे। आता पिठाची कन्सिस्टन्सी कशी असायला पाहिजे ते मी तुम्हाला शेवटी दाखवेलच। तर इथे बघा असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। तोपर्यंत इथे लसणाची आपण चटणी करणार आहोत। लसूण शेंगदाण्याची चटणी करण्याकरता इथे 1 गड्डा लसूण घेतलेला आहे, मूठभर शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि हे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि खोबरं। आता ह्याला मिक्सरला आपण बारीक करूया। मिक्सरला एकदा फिरवून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट। तर इथे मी काश्मीरी रेड चिलीचं लाल तिखट घेतलेलं आहे 1.5 चमचा। यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि झटपट ही चटणी तयार करूया। पाणी वगैरे ह्यामध्ये वापरायचं नाही आहे। ह्याला पुन्हा एकदा फिरवून घेऊ आणि इथे बघा मस्त अशी लसणाची चटणी तयार झालेली आहे। तर ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। बघा मस्त अशी चटणी तयार झालेली आहे चटपटीत। तर हिला आपण बाजूला ठेवून देऊ। 10 मिनिटं झालेली आहेत। 10 मिनिटांमध्ये आपलं पीठ जे आहे ते चांगलं सेट झालेलं आहे। आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते बघा। पीठ असं असायला पाहिजे, या पद्धतीचं पीठ असायला पाहिजे। चला तर मग आता आपण याचे डोसे तयार करणार आहोत। तर इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे। तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि तेल जे आहे ते आपल्याला कांद्याने असं पसरवून घ्यायचं आहे। कांद्याने पसरवल्यानंतर हे तेल जे आहे ते चांगलं पुसून घ्यायचं आणि गॅसची आच जी आहे ती मध्यम करायची। पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं आणि इथे आपल्याला आता वाटीने डोसा घालायचा आहे। तुम्ही पळीने पण करू शकता आणि झटपट आपल्याला ह्याला पसरवायचं आहे। या पद्धतीने असा डोसा पसरवून झाला की यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्याने वाफ त्याच्यावर बसते आणि डोसा जो आहे तो मस्त शाईन तयार होतो एकदम। बघा डोशाला मस्त अशी शायनिंग आलेली आहे। आता रंगही खूप छान आलेला आहे आणि हा डोसा बघा पटकन निघतो। काही न करता हा डोसा पटकन निघतो। त्याला आम्ही नाचणीचे पोळे देखील म्हणतात। आता ह्याला क्रिस्पी करायचं असेल तर तुम्ही ह्याला जास्त वेळ ठेवू शकता, नाहीतर मग असा सॉफ्ट पण तुम्ही तयार करून घेऊ शकता। याच पद्धतीने आपण दुसरा डोसा तयार करूया। इथे आपण दही किंवा इनो किंवा फर्मेंटेशन न करताही हा डोसा बघा चांगला जाळीदार तयार होतो। ह्याला चांगली जाळी पडते आहे। तर जाळी पडण्यासाठी पीठ जे आहे ते 2 ते 3 मिनिटं चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आणि नंतरच ह्याचा वापर करायचा आहे, म्हणजे मग डोस्याला चांगली जाळी पडते। 2 मिनिटं झाल्यानंतर बघा हे वरचं ताट काढून टाकायचं आणि बघा डोसे जे आहेत ते मस्त पट्टापट असे निघतात। अगदी काही करण्याची गरज नाही, इतका मस्त हा हेल्दी नाश्ता तयार होतो। सकाळच्या घाई गडबडीत पण तुम्ही पटकन हा नाश्ता तयार करून घेऊ शकता। अगदी पोटभरीचा नाश्ता आहे। मुलांना किंवा डब्यासाठी पण तुम्ही हा डोसा देऊ शकता आणि रात्रीच्या जेवणासाठी जर तुम्हाला काही हलकंसं करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हा डोसा जो आहे तो तयार करून घेऊ शकता। अगदी ह्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे, क्रिस्पी तयार झालेला आहे। हा बघा ह्याला किती जाळी आहे आणि मस्त क्रिस्पी आहे, पातळ आहे एकदम हा डोसा। तर तुम्ही सॉफ्ट डोसा पण तयार करून घेऊ शकता। चला तर मग याच पद्धतीने मी बाकीचे सर्व डोसे तयार करून घेते आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बघा अगदी मस्त हे डोसे निघतात, भराभर निघतात, काही तव्याला चिकटत नाही, काही नाही। मस्त असे हे डोसे तयार झालेले आहेत।
तर इथे आपण चटणी आपली तयार आहे आणि डोसेही आपले तयार आहेत. चटणीवर तुम्ही तेल घालून देखील खाऊ शकता ही चटणी, किंवा मग हे डोसे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता, किंवा मग भाजीसोबतही खाऊ शकता, चहासोबतही खाऊ शकता. ऑल इन वन आहे. मस्त असा नाश्ता आहे. एकदा जरूर ट्राय करून बघा. आता हा डोसा मी तुम्हाला दाखवते बघा. मस्त असा क्रिस्पी तयार झाला आहे, जाळीदार तयार झालेला आहे आणि किती पातळ तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे. अगदी मस्त असे हे डोसे तयार होतात. केल्या लगेचच हे डोसे खायला घ्या, म्हणजे मस्त असे कुरकुरीत छान लागतात. आणि जर तुम्हाला डोसे ठेवायचे असतील तर मग डोसा क्रिस्पी बनवू नका, सॉफ्ट बनवा. सॉफ्ट डोसे पण मस्त होतात. मी तुम्हाला दाखवते आता सॉफ्ट डोसा कसा असतो. आता हा बघा, हा एक डोसा जो आहे तो मी एकदम सॉफ्ट तयार केलेला आहे, एकदम मुलायम आहे. याला तुम्ही असा वाळला तरीसुद्धा मस्त असा हा वळतो बघा. इतका सॉफ्ट हा डोसा झाला आहे आणि दिवसभर तसाच राहतो. तर मुलांना टिफिनला देऊ शकता, डब्यासाठी देऊ शकता, किंवा मग जेवणासाठी करून पण ठेवू शकता. रोज सकाळी उठल्यावर नाश्त्याला काय बनवू हा मोठा प्रश्न असतो, तेव्हा असे नाचणीचे डोसे तुम्ही पटकन बनवू शकता. तेव्हा अशाच नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी प्रीती सेमे रेसिपीजला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.